सभापती महोदया धन्यवाद। पान क्रमांक 21 बाब क्रमांक 29 कृषी अभियांत्रिकी विभाग। राज्याच्या कृषी अभियांत्रिकी अभियंत्यांची संख्या कमी असल्याने केंद्र सरकारने 2018 पासून स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। परंतु एक विरोधाभास असा आहे की कृषी संचालन जे आहे ते अभियांत्रिकी या पदावर BSc कृषी यांची नियुक्ती झालेली आहे। खरं तर या सप्लिमेंटरी याच्यामध्ये अभियांत्रिकी जे खातं आहे तर त्याच्याबद्दल रिस्ट्रक्चरिंगचा विषय देखील सातत्याने येत असतो आणि म्हणून कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करणं आणि त्यावर कृषी अभियांत्री जे ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे त्यांच्या नेमणुका होणे गरजेचं आहे। त्यामुळे या मूळ कृषी अभियंत्यांनाच संचालनालयात राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व क्षेत्रीय स्तरावर नियुक्त्या करणार आहेत की कृषी अभियंत्यांना दूर ठेवणार आहे आणि BSc ॲग्री झालेल्या लोकांच्या नियुक्त्या करणार आहे। कारण कालच आपण जो 260चा प्रस्ताव झाला तर त्यामध्ये हा सगळा जो प्रस्ताव होता तो कृषी आणि AI या संबंधी होता आणि आपण ॲग्रिकल्चर इंजिनियरला बाजूला ठेवून हे सगळं करणार असेल तर ते अन्यायकारक ठरेल असं मला वाटतं। सभापती महोदय, दुसरा मुद्दा जो आहे पान क्रमांक 67 बाब क्रमांक 91 शिवभोजन योजनेसाठी भरीव तरतूद केलेली आहे। या शिवभोजन जे लोक आहे जे चालवतात शिवभोजन केंद्र हे सातत्याने आंदोलन करत असतात। सातत्याने आझाद मैदान असेल किंवा नागपूर येथे हे धरणे आंदोलन करतात। यांचं 6-6, 8-8 महिने त्यांची बिलं मिळत नाहीत, त्यांचा परतावा मिळत नाही आणि त्यामुळे एक चांगली योजना जी गत सरकारने केली त्याला कुठेतरी गालबोट लागण्याचं काम होतंय। त्यामुळे संबंधित विभागाला माझी विनंती आहे की यांचा जो परतावा आहे तो वेळेत दिला गेला पाहिजे, नाहीतर या योजनेला काही अर्थ राहणार नाही आणि जे प्रामाणिकपणे शिवभोजन केंद्र चालवून लोकांची एक सेवा देत आहेत लोकांना तर त्याला कुठेतरी बाधा येण्याचं काम होणार आहे। सभापती महोदया, पान क्रमांक 74 बाब क्रमांक 102 विजा मुदत संपुष्टात आलेले कारागृहात शिक्षा भोगून मुक्त झालेले विदेशी नागरिक यांना स्थानबद्ध करण्यासाठी स्थानबद्धता केंद्र स्थापन करणे या योजनेकरिता नवीन लेखा शीर्षक कार्यान्वित करण्याचे ठरवण्यात आले आहे। म्हणून 1000 कोटी इतक्या रकमेचे लाक्षणिक पूरक मागणी प्रस्तावित केलेली आहे। हे स्वागतार्ह आहे कारण हे सगळे जे इल्लीगल इमिग्रंट्स आपण ज्यांना म्हणतो बांगलादेशी त्यामध्ये प्रामुख्याने आहे तर यांना शोधून काढून त्यांना हुसकावून लावणं किंवा त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवणं यासाठी हा पहिल्यांदाच हा शीर्षक तयार केलेला आहे। याचं मी स्वागत करते, अभिनंदन करते। सभापती महोदया, पान क्रमांक 75 बाब क्रमांक 104 मुख्यमंत्री वारकरी महामंडळ सहायता अनुदान करिता नवीन लेखा शीर्षक कार्यान्वित करण्याचे ठरवण्यात आले आहे आणि याकरता 1000 कोटी याची प्रस्तावित आहे। खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि वारकरी दिंड्यांसाठी माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचं काम केलेलं आहे आणि हे वारकऱ्यांनी अतिशय सरकारचे त्यावेळेला आभार मानलेत। मला असं वाटतं की ही तरतूद केली आहे त्याबद्दल शासनाचे आभार मानले पाहिजे आणि योजना अशीच पुढे चालू राहिली पाहिजे। सभापती महोदया, पान क्रमांक 86 बाब क्रमांक 121 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यामध्ये 100 दिवसांपेक्षा अधिक दिवसांची मजुरी प्रदान करण्यासाठी रुपये 1000 कोटी इतक्यापेक्षा जास्ती तरतूद केलेली आहे। मला असं वाटतं की ग्राम रोजगार सहाय्यकांना हा खरा GR निघालेला आहे। मंत्री महोदय, इथे आपण कोणी ऐकत असाल तर 3/10/24चा GR आहे। यांना GR निघालेला आहे परंतु त्यांना पैसे मिळत नाही आहे आणि हे सतत आता 2024चा GR आहे परंतु जर का यांना त्यांचे मानधन मिळत नसेल तर हे सातत्याने आंदोलन करतात आणि मग या अशा मनरेगाच्या अंतर्गत जे काम करतात
त्यांना पैसे मिळत नाही आहेत. खरं तर त्यांना मानधन मिळायला पाहिजे, केवळ कमिशन नको, अशा प्रकारचा हा GR आहे. तर या GRची लवकरात लवकर पूर्तता करण्यात यावी अशी मी विनंती करते. सभापती महोदया, पान क्रमांक 148 बाब क्रमांक 190 नाबार्ड अर्थसहाय्य अंतर्गत RIDF कर्जदार 0 ते 600 हेक्टर सिंचन क्षमतेच्या जलसंधारण कामांकरिता मोठी तरतूद ठेवलेली आहे. यामध्ये वाल्मी संस्था जी केंद्राच्या काही निकष आहेत, तर या निकषाप्रमाणे नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरण, सपाटीकरण हे सगळे आहे. तर हे निकष काटेकोरपणे पाळले जावे, तरच या नाबार्डने जे अर्थसहाय्य आपल्याला देऊ करतात वारंवार, तर त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होणार आहे आणि त्यामुळे या योजनेला खऱ्या अर्थाने चालना मिळेल. परंतु माझी विनंती आहे शासनाला की वाल्मीनी जे निकष ठरवून दिले आहेत त्याचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे. सभापती महोदया, पान क्रमांक 86 आणि बाब क्रमांक 131 हा नियोजन विभागाने 80 कोटींची तरतूद केलेली आहे. केंद्र शासन पुरस्कृत व नियोजन विभागाच्या अखत्यारीत मानव विकास कार्यक्रम या 90 शिक्षिका आहेत आपल्या राज्यामध्ये आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेअंतर्गत कार्यरत शिक्षकांना मिळणारे मानधन हे नेहमी 1 वर्ष किंवा 6 महिने विलंबाने देण्यात येते. या सर्व शिक्षिका गेले 6 महिने माझ्याकडे येत आहेत. मागच्या दिवाळीच्या वेळेला त्यांना सातत्याने पाठपुरावा करून त्यांना ते मानधन मिळालं. परंतु हा एक तिढा जो सोडवायला पाहिजे की यांची नियुक्ती ही नियोजन विभाग करतं, त्याच्यानंतर त्यांना निधी, त्यांचा पगार देखील नियोजन विभाग करतं. परंतु त्यांचं जे कामाचं वाटप आहे किंवा त्यांनी कुठल्या शाळेत महिलांचं जे ड्रॉपआउटचं प्रमाण होतं आणि ते केंद्र शासनाच्या लक्षात आलं आणि म्हणून या 90 शिक्षिकांची तिकडे नियुक्ती करण्यात आली आहे. आणि ते फक्त 8वी 9वी 10वीच्याच ज्या आदिवासी मुलींच्या शाळा आहेत तिकडे ते शिकवतात. तर माझी विनंती आहे की या 90 शिक्षकांना अद्यापही नियमित मानधन मिळत नाही. याबाबत माननीय मुख्यमंत्री व वित्त आणि नियोजन मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तातडीने लक्ष घालून या सर्व संबंधित शिक्षकांना शालेय शिक्षण विभागात समायोजन करावे अशी मी विनंती करत आहे. सभापती महोदय, एक शेवटचा मुद्दा घेते. खरं तर ही कुठल्या बाब किंवा कुठल्या पान क्रमांकाशी निगडित नाही आहे, परंतु बदलापूर येथे उघडकीस आलेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणात वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत असलेले पॅथॉलॉजी लॅब, अन्न व औषध प्रशासन विभागाअंतर्गत असलेले फार्मासिस्ट व सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत असलेले सोनोग्राफी सेंटर यांच्यासह विविध IVF सेंटरमधील डॉक्टर आणि संबंधित कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आढळून येतो. गृह विभागाने याच्यामध्ये तातडीने लक्ष घालून मला त्याचं माहिती आहे की त्या काही लोकांना अरेस्ट केलं आहे वगैरे, आणि गृह विभागाने या प्रकरणातील सर्व एजंट व पीडित महिलांची सखोल चौकशी करून अशा प्रकारे संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी. आणि याच्यामध्ये आरोग्यमंत्री या ठिकाणी बसले, तर आरोग्यमंत्री मी आपलं लक्ष वेधू इच्छिते की जो आपला PCPNDT ॲक्ट सभापती महोदय आपल्याला माहिती आहे, आपण त्या समितीवर होतो, तर त्यावेळेला भरारी पथक असायचे. सध्या हे भरारी पथक कुठेही दिसत नाही आहेत आणि त्यामुळे हे जे सेंटर्स आहे यांच्यावर रेड टाकणं, त्यांच्यावर धाडी टाकणं, जिकडे सोनोग्राफी केली जाते तिकडे धाडी टाकणं हे सध्या कुठे ऐकिवात येत नाही आहे. त्यामुळे हे भरारी पथक आपण पुन्हा कार्यान्वित करावे आणि अशा प्रकारचे सोनोग्राफी सेंटर असतील, फार्मासिस्ट असतील, IVF सेंटर असेल, जे काही छोटे मोठे हॉस्पिटल्स असतील, अशा प्रकारचं काम करणाऱ्या यांचे परवाने रद्द करावे, त्या रेड पुन्हा सुरू कराव्या आणि यामध्ये हे जो हा जे गैरप्रकार होत आहेत याच्यावर आळा घालण्यात यावा, कारण याच्यामध्ये राज्याची मोठी बदनामी होते. आणि खरं तर महिला दिन आता आपण लवकरच साजरा करणार आहोत, पण अशा प्रकारे महिलांवर हा एक प्रकारचा अन्याय अत्याचार होतोय आणि त्या मार्फत गरजू ज्या महिला आहेत, गरीब गरजू महिलांना यामध्ये ओढून दलाल यांच्याकडनं नको ती कामं करून घेत आहेत. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्यावं. धन्यवाद सभापती महोदय.